नमस्कार मित्रांनो. कॉक्रोच जनता पार्टी नाव ऐकताच अनेकांना हसू येतं. काहींना हा फक्त सोशल मीडियावरील जोक वाटतो, तर काही लोक याकडे देशातील तरुणाच्या संतापाचा आवाज म्हणून पाहत आहेत. पण फक्त काही दिवसात लाखो लोक या नावाशी जोडले गेले. कोणतीही सभा नाही, कोणताही मोठा नेता नाही, नाही प्रचाराची गाडी, नाही पोस्टरबाजी. तरी सुद्धा या पार्टीने सोशल मीडियावर असा स्फोट केला की देशातील मोठमोठ्या राजकीय पक्षांनीही त्याची दखल घ्यावी लागली. नेमकं काय आहे ही कॉक्रोच जनता पार्टी? कोणी सुरू केली आणि अचानक लाखो युवक या पार्टीमागे का उभे राहू लागले? चला सविस्तर समजून घेऊया. ही गोष्ट सुरू होते एका वक्तव्यापासून. देशातील बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी, महागाई आणि वाढत चाललेली युवकांची नाराजी, या सगळ्यांवर सोशल मीडियावर आधीच चर्चा सुरू होती. यातच एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर अचानक कॉक्रोच हा शब्द ट्रेंड होऊ लागला. लोकांनी मीम्स बनवायला सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल झाले आणि काही तासातच या नावावर आधारित एक नवीन डिजिटल आंदोलन जन्माला आलं. कॉक्रोच जनता पार्टी. या पार्टीची सुरुवात अभिजित दिपके नावाच्या तरुणाने केल्याचे समोर आले. सोशल मीडियावर सुरुवातीला लोकांना वाटलं हा फक्त विनोद आहे. पण जसजसे दिवस गेले तसतसं या आंदोलनामागचं वास्तव लोकांसमोर येऊ लागलं. ही पार्टी स्वतःला म्हणते आळशी आणि बेरोजगाराचा फुटी, महागाई, राजकीय पक्षांबद्दल वाढत चाललेली नाराजी आणि सोशल मीडियावर स्वतःचा आवाज ऐकण्याची इच्छा. हे आंदोलन मीम्स आणि जोक्स माध्यमातून सुरू झालं, पण त्यातून तरुणांचा राग स्पष्ट दिसू लागला. काही लोक म्हणाले हा फक्त इंटरनेट ट्रेंड आहे, तर काहींचं मत होतं हा देशातील युवकांच्या असंतोषाचा स्फोट आहे. कॉक्रोच जनता पार्टीने स्वतःची ओळख एक डिजिटल पॉलिटिकल मुवमेंट म्हणून निर्माण केली. विशेष म्हणजे या पार्टीने पारंपरिक राजकारणापेक्षा सोशल मीडिया वापरून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कोणतीही मोठी सभा नाही, कोणतंही कार्यालय नाही, पण सोशल मीडियावर सतत व्हिडिओ, मीम्स, पोस्ट आणि आंदोलनात्मक कंटेंट यामुळे जेनझी मोठ्या प्रमाणात या ट्रेंडमध्ये सहभागी होऊ लागले. या पार्टीच्या नावावर अनेकांनी ऑनलाईन फॉर्म भरले, मेंबरशिप घेतल्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर कॉक्रोच हा शब्द ट्रेंडिंगमध्ये गेला. काही जणांनी तर या पार्टीसाठी टी-शर्ट्स बनवले, मीम पेजेस सुरू केले आणि आंदोलनाचं डिजिटल ब्रँडिंग सुरू झालं. आणि जिथे प्रसिद्धी येते तेथे वादही येतात आणि कॉक्रोच जनता पार्टी भोवतीही अनेक वाद निर्माण होऊ लागले. काही लोकांनी या आंदोलनाचं समर्थन केलं तर काहींनी त्यावर जोरदार टीका केली. काहींना वाटलं ही तरुणांच्या भावना व्यक्त करण्याची नवीन पद्धत आहे, तर काहींना याला देशाच्या राजकारणाची थट्टा म्हटलं. दरम्यान या पार्टीशी संबंधित काही सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई झाल्याची बातमीही समोर आली. यामुळे सोशल मीडियावर आणखीन चर्चा रंगली. अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर ही फक्त एक मजेशीर मोहीम आहे, तर तिची एवढी भीती का वाटतेय? तर दुसरीकडे काही लोकांनी या ट्रेंडचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. फेम लिंक, फेक मेंबरशिप फॉर्म आणि ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारी समोर आल्या. सायबर सेलने लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलं, कारण काही फसवे लोक या व्हायरल ट्रेंडचा वापर करून लोकांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजेच एका इंटरनेट ट्रेंडचं रूपांतर आता मोठ्या सामाजिक चर्चेत होत होतं. दरम्यान या विषयावर अनेक मोठ्या व्यक्तींनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही राजकीय विश्लेषक म्हणाले ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी नाही, कारण देशातील युवकांमध्ये वाढत चाललेला असंतोष आता सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसू लागलाय. तर काहीने याला इंटरनेट ड्रामा म्हटलं. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, कॉक्रोच जनता पार्टीने देशभरात चर्चा निर्माण केली होती आणि हे सगळं फक्त काही दिवसात घडलं होतं. विशेष म्हणजे या आंदोलनामागे पारंपरिक राजकारणापेक्षा सोशल मीडिया स्ट्रॅटर्जी जास्त प्रभावी ठरली. मीम्स, रील्स, व्हायरल व्हिडिओ आणि युवकांची भाषा यामुळे ही मोहीम तरुणांपर्यंत झपाटीने पोहोचली. अनेकांनी सांगितलं पहिल्यांदाच त्यांना असं वाटतंय की कोणीतरी त्यांच्या मनातलं राग मजेशीर पद्धतीने मांडत आहे. जर काही लोक म्हणाले देशातील गंभीर समस्यांचं मीम्समध्ये रूपांतर करणं
योग्य नाही आणि हाच या आंदोलनाचा सर्वात मोठा वाद ठरेल. हे खरंच एक राजकीय आंदोलन आहे की फक्त सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तयार झालेलं ट्रेंड? हा प्रश्न अजूनही कायम आहे. पण एक गोष्ट नक्की, कॉक्रोच जनता पार्टीने देशातील डिजिटल राजकारणाला एक नवीन दिशा दिली आहे. आजच्या काळात फक्त रील आणि भाषणानेच आंदोलन होत होत नाही, तर सोशल मीडिया, मीम्स आणि इंटरनेट संस्कृतीसुद्धा लोकमत बदलू शकते. आणि कदाचित म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टी हा विषय इतक्या वेगाने व्हायरल झाला. कारण हा फक्त एका पार्टीचा विषय नाही, तर तो देशातील युवकांचा भावना, त्यांचा राग, त्यांची निराशा आणि स्वतःचा आवाज उठवण्याचा प्रयत्न आहे. आता पुढे ही पार्टी खरंच निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? की हा ट्रेंड काही दिवसांनी शांत होणार? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. पण सध्या मात्र देशभरात एकच नाव चर्चेत आहे, कॉक्रोच जनता पार्टी. धन्यवाद.